शांतिगिरी महाराज लोकसभा लढण्यावर ठाम आहेत। नाशिकमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शांतिगिरी महाराज यांचं हे वक्तव्य आहे, तर कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे योग्य वेळी जाहीर करू असंही ते म्हणतायत। नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध शांतिगिरी महाराज लढतीची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर नाशिकसाठी शांतिगिरी महाराज यांचं नाव चर्चेत होतं। मात्र श्रीकांत शिंदेंनी काल हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलाय, त्यामुळे शांतिगिरी महाराज यांचा पत्ता कट झालाय। त्यानंतर आता शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केलेली आहे। त्यामुळे महायुतीमधून जर हेमंत गोडसे हेच रिंगणात उतरणार असतील तर मग शांतिगिरी महाराज हे कोणाकडून रिंगणात उतरणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। बघा, ही लोकशाही चर्चा होतच राहतात। मात्र आमच्या वक्तव्याचा निर्णय फिट झालेला आहे की ही लोकसभा 2024 नाशिक मतदारसंघातून काय करायची, लढवायची आणि जिंकायची सुद्धा। अपक्ष लढणार का किंवा कुठल्या पक्षाच्या तो वेगवेगळी योग्य निर्णय आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी ती निर्णय घेईल। ह्या शिवसेना व्यतिरिक्त कुठल्या पक्षाची आपली काही चर्चा काय? तसं ते संपूर्ण निर्णय आमची सर्व जी लोकसभेची कमिटी त्या संपूर्ण अधिकार त्या कमिटीकडे दिलेला आहे बाबांनी। प्रभू श्रीरामाचा दृश्यमान जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला दृश्यमान जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। गेले अनेक वर्ष हेमंत अप्पा गोडसे जे आहेत या लोकसभेसाठी काम करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।